नागपूर शहर पुन्हा एकदा खुनाच्या थरारक घटनेने हादरला आहे। प्रेम संबंधाच्या वादातून एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना संघर्षनगर परिसरात घडली आहे। मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या रक्तरंजित हल्ल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे। नागपूर शहरातील यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संघर्षनगर परिसरात प्रेम संबंधाच्या वादातून एका युवकाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सलमान अशफाक अन्सारी असे मृत युवकाचे नाव असून त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे। याच कारणावरून स्थानिक युवक मुज्जिमल याच्यासोबत त्याचा काही दिवसांपासून वाद सुरू होता। मंगळवारी मध्यरात्री संघर्षनगर येथील टिपू सुलतान चौकातील एका पान टपरीजवळ दोघेही समोरासमोर आलेत। सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली, मात्र काही क्षणातच या वादाने हिंसक स्वरूप धारण केलेत। आरोपी मुजम्मिलने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात सलमान गंभीर जखमी झाला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सलमानला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। या घटनेनंतर आरोपी मुजम्मिल घटनास्थळावरून फरार झाला असून यशोधरानगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत। खुनाच्या या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दरम्यान शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। टिपू सुलतान चौक यशोधरानगर येथे यातील मृतक नामे सलमान अन्सारी अशरफ अन्सारी वय 22 वर्ष राहणार संघर्षनगर यशोधरा हा टाइमपास झोन नावाच्या दुकानासमोर उभा असता आपल्या मित्राकडे, तेव्हा यातील जो आरोपी आहे मुजम्मिल उर्फ मुज्जू हसन अली वय 18 वर्ष 1 महिना आणि त्याचा साथीदार साहिम मलिक हे आले। यातील जो मुख्य आरोपी आहे मुजम्मिल उर्फ मुज्जू ह्याचं आणि मृतकाचं मागील 2 वर्षापूर्वी एक किरकोळ कारणावरनं आणि बहिणीची छेडछाड केल्यामुळं भांडण झालं होतं। त्या भांडणाचं मधून त्यांचं आता वाद झाला होता, त्याच्यामुळे ते हे यशोधरानगर हद्द सोडून हे गांजाखेत परिसरात राहायला गेले। काल रात्री जेव्हा हे 22:30 वाजता उभा होता तेव्हा त्यांनी त्याच्या साथीदारासोबत येऊन चाकूने त्याच्या शोल्डरवर, हातावर आणि छातीमध्ये वार करून हे केले, जखमी केले। त्यावरून तो मृत झाला। त्याच्यावरून आम्ही पोलीस स्टेशनला FIR नंबर 454/2026 कलम 103(1) BNS 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला। याच्यामध्ये एक आरोपी आम्ही अटक केला, एक जुनैल आहे, त्याचा शोध चालू आहे, तो पण ताब्यात आहे त्याच्या पालकासोबत। त्याच्यावरही लवकरच अटकेची कारवाई होईल। आणखीन याच्यामध्ये कोणी आरोपी आहे का याचा आमचा DB तपास पथकातर्फे सखोल आणि आम्ही स्वतः CCTV फुटेज घेऊन करीत आहोत। मृतकाच्या बहिणीचा आणि आरोपीचा काही प्रेम संबंध होते, त्यामुळे हा वाद होता असं माहिती मिळाली नाही, त्या संदर्भाने आम्ही तपास करीत आहोत। अधिक जेव्हा सखोल माहिती भेटेल आम्हाला कॉन्क्रीट तेव्हा आम्ही याबद्दल माहिती देऊ। सर, आरोपीचा आणि मृतकाचा काही पार्श्विक रेकॉर्ड समोर आले आहे? नाही, जुनं काही रेकॉर्ड नाही, दोन्ही जुनेले। याच्यामध्ये जो आरोपी आहे हा मृतकाच्या घरी कामाला होता, कूलर कंपनी, कपाट कंपनी फॅब्रिकेशन मध्ये। त्यामुळे 2 वर्षापूर्वी त्यांचे ह्याच कारणावरून भांडणं झाल्यामुळे त्याच्या वडिलांनी त्यांनी काम सोडलेले आहे आणि ते इकडं यशोधराच्या हद्दी सोडून गांजाखेतला राहतात। मुख्य आरोपीचा काही रेकॉर्ड वगैरे आहे असं? नाही, त्याच्या काही असं तो काही आमच्याकडं सिम्बामध्ये किंवा आमच्या सिटी सर्व्हे याच्यात काही रेकॉर्ड आढळून आलेला नाही। मृतक हा नाबालिग होता आणि हा मुख्य आरोपी याची मृतक 22 वर्षाचा आहे आणि जो आरोपी आहे त्याचा वय 18 वर्ष 1 महिना आहे आणि जो दुसरा आरोपी आहे सोहम मलिक तो जुनैल आहे। मुख्य आरोपीचं मग याचं सोहम अलीचं प्रेम संबंधाच्या वादातून घडलेल्या या हत्येने नागपूर शहरात खळबळ उडाली आहे। मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास यशोधरानगर पोलीस करीत आहेत।